अरे ही तर नरकी हाडळच्या मानाची माणसं, यांना कुणी मारलं? अहो ही वेगळंच डाउनलोडिंग आहे. तिकडं आम्ही ह्यांना रातभर हुडकतोय आणि ह्यांना इकडं कुणी मारून टाकलंय. अरे पण हे असं कसं झालं हा? एवढं मोठं कांड कोणी केलं असेल? तुम्ही कोणाला बघितलं का रे रात्री येता जाता? नाही नाही आप्पा, नाही बघितलं आम्ही कोणी. आप्पा माझं तर काय डोकंच चालना झालंय. मला एक सांगा, हे जे काय घडलंय ते आपल्या अंगलट तर नाही ना? मी म्हणालो होतो की अंताची सुरुवात आहे. आपल्या एका चुकीनं आपण गावावर संकट ओढवून घेतलंय. शाप लागलाय गावाला, गावाला शाप लागलाय. अप्पा अप्पा सरपंच सरपंच लय मोठी आनंदाची बातमी आणली. आपल्या गावचे नरके हाडवेश बाहेर निघून गेले. आपल्या गावचं दुःख संकट इडापिडा सगळं टळून गेलं. वाहून गेली आप्पा आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले. ते हाड आहे ना, हाड तिचे कपडे आणि मुखवटा नदीत वाहत चालला होता. गेले वाहून गेले. पण एवढी आनंदाची बातमी होऊन तुम्ही आनंदी का व्हायलाय? आनंदी व्हा की. काय झालं? ये ये काय झालं? बघ. खून काही अहो आप्पा, इथं हाडळीची मानकरी आहेत ना, मग इथं अशी का पडल्यात? मला पत्रकार म्हणून सगळ्यात डेंजर प्रश्न पडलाय. हे जर इथं मरून पडल्यात तर मग रात्री धिंगाणा घालत होती ती कोण होती? कोप झालाय, नक्कीच कोप झालाय. गावावर ते काहीतरी फार मोठं संकट आलंय. गावात राक्षस फिरतोय, राक्षस. कदाचित तो माणसातला सुद्धा राक्षस असेल. अजून किती बुडदे पडणार आहेत कुठंच ठाऊक. लाली तिकडे एकटी आहे आणि रणजीबी पोरं आत्ता गेलेत. मला लई भ्या वाटतंय. मग तुझं इथं काय काम आहे? हा, जा तू घरी. हा, तिथं जाऊन थांब.